नारी शक्ती वंदन अभियानाचा जो निर्णय घेतला तो निर्णय 20 सप्टेंबर 2023 मध्ये लोकसभेमध्ये एक मताने पास झालेला आहे। मी रिपीट करते, नारी शक्ती वंदन अभियान 20 सप्टेंबर 2023 मध्ये एक मताने लोकसभेत पास झाला, 21 तारखेला राज्यसभेत पास झाला आणि 28 सप्टेंबर 2023 मध्ये प्रेसिडेंटनी तो नोटिफाय केला। म्हणजे नारी शक्ती वंदन अभियान हे बिल युनॅनिमसली एक मताने पार्लमेंटनी पास केलेलं आहे। त्याची अंमलबजावणी 2024च्या लोकसभेत करणं आम्हाला अपेक्षित होतं आणि आजही मी विनम्र विनंती करते, जी आम्ही ऑलरेडी पार्लमेंटमध्ये फ्लोअर ऑफ द हाऊसवर केलेली आहे ऑफिशियली पार्लमेंटमध्ये, की ह्या क्षणी तुम्ही ह्याचं इम्प्लिमेंटेशन करा। 543 मधल्या 33% महिलांना आरक्षण तुम्ही लगेच द्या। आम्ही पूर्ण त्याच्यासाठी तयार आहोत। आमचा आग्रह आहे, आज आणि उद्या नाही, कालच हे करायला पाहिजे होतं। त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना मला खूप विनम्रपणे विचारायचं आहे की जर 2023 मध्ये आम्ही बिल पास केलं आहे तर आपण आता 2026 मध्ये आहोत। 24, 25, 26 अडीच वर्ष झाले हे बिल पास करून। ह्याची अंमलबजावणी आत्ताच्या तत्कालीन भारत सरकारने का नाही केलेली? त्याच्यानंतर एवढी इलेक्शन झालेल्या बिलावर परत चर्चा कसली? कारण का हे बिल महिला आरक्षणाचं बिल नव्हतंच, हे बिल डिलिमिटेशनचं होतं। त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जे करायचं होतं नारी शक्ती 33%च्या आरक्षणाबद्दल, ते आम्ही 3 वर्षापूर्वीच एक मताने केलं आहे आणि विरोधाचा विषय येतोच कुठे।